भाऊ आज जे आहे की काल यादी जाहीर झाली आणि राजाभाऊ राऊतांचं नाव जे आहे ते समोर आलेलं आहे. कसं पाहता याकडे? नाव समोर नाही आलं, फायनल झालेलं आहे. आता आम्ही राजाभाऊंच्या निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही सगळेजण चाललोय. आणि मी खास करून आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देऊन की राजाभाऊसारख्या माझ्या एका सहकार्याला त्यांनी संधी दिलेली आहे. त्यासोबत आणखीन काही माझे सहकारी इच्छुक होते, त्याने भविष्यामध्ये पार्टी म्हणून आम्ही योग्य ठिकाणी संधी आम्ही देऊ. आणि या ठिकाणी सगळ्यांना सोबत घेऊन महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय राजाभाऊंचं निवड झालेली आहे. आणि महायुती म्हणून आम्ही निवडणूक खूप मोठ्या फरकानं आम्ही जिंकू. महाविकास आघाडीला देखील उमेदवार घेऊन आपण महाविकास आघाडी नाही, आता निवडणुकीमध्ये फॉर्म कोण कोण भरतंय थोडं पाहायला लागेल. आणि निवडणुकीत फॉर्म भरल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा होईल. माझी भावना तर हीच राहील की निवडणूक बिनविरोध व्हावी. यासाठी मी ज्या ज्या लोकांशी बोलणं आवश्यक आहे त्या सगळ्या लोकांशी मी चर्चा करेन आणि त्यांना विनंती करेन. शेवटी लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे ते निवडणूक लढवण्याचा, ते लढवू शकतात. शेवटी लोकशाहीमध्ये हेल्दी रिलेशन असणं महत्वाचं आहे. आणि आता निवडणुकीमध्ये लढून काय फार साध्य होणार आहे अशी परिस्थिती नसताना एक सोलापूर जिल्ह्यानं नवा आदर्श घालून द्यावा अशा पद्धतीची माझी भूमिका आहे. म्हणून मी सगळ्या विरोधकांशी बोलेन, सगळ्या सहकाऱ्यांशी बोलेन आणि प्रयत्न करेन. अजून अनेक जण इच्छुक होते, त्यामध्ये भरपूर जण इच्छुक होते. त्याच्यामध्ये पंढरपूरच्या पण परिचारकांचं नाव होतं आणि जिल्हाध्यक्षापासून अनेक जण इच्छुक होते, माझे आमदार इच्छुक होते. काय बघताय रणनीती कोणती अशी? नाही, एक समजून घ्या की शेवटी भारतीय जनता पक्षाचा विस्तार एवढा मोठा आहे, ताकद एवढी मोठी आहे की कुणालाही वाटतं की एकदा तिकीट आम्हाला मिळालं की आम्ही आमदार होऊन जाऊ. अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं सगळ्या माझ्या बांधवांची, सहकाऱ्यांची राहते. शेवटी एकच उमेदवार होता, पक्षानं निर्णय घेतला तर आम्ही सगळे मिळून आता आम्ही त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. आणि जे जे इच्छुक आहेत ते आमचे महत्वाचीच लोक आहेत, त्यांना योग्य ठिकाणी पक्ष, पार्टी म्हणून आम्ही संधी देऊ. काही दिवस अगोदर उदय सामंत सोलापूरला आले होते आणि त्यावेळेस त्यांनी म्हणलेलं की आमच्या कार्यकर्त्यांना दम द्यायचं नाही, आमच्याकडे पण 112 जण आहेत. काय तुमचे भानगड काय आता सेना सोबत आपल्या? आता भानगड काय ते तुम्हाला माहिती असेल, परंतु कुठलीही भानगड नाही. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. महायुती म्हणून जाण्याचं वाटप झालेलं आहे. इतर जरी बघितलं आपण सोलापूरमध्ये त्यांचे काय मतदार आहेत, तसेच त्यांना तिकीट मिळालं तिथं आमचेही मतदार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी समन्वयानंच काम करणं अपेक्षित आहे. आणि मला वाटतं समन्वयानं आम्ही एकत्र काम करू आणि महायुतीच्या 100% जागा निवडून येतील. 80 लाख महिलांची नावं जी अपात्र ठरलेली आहेत, लाडक्या बहिणी काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दिलेला आहे. मला एखादा फोन आला होता की सूचकाला 2 नावं कमी पडत आहेत, मिळतील का? मी सांगितलं करून टाका, काय अडचण नाही. भाऊ, लाडके बहिणी 80 लाख महिला जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत केवायसीमुळे. पैसे काढून घेतले जातात. असं कुठल्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही. जी आमची बहीण पात्र आहे अशा कुठल्याही बहिणीला आम्ही लाभापासून वंचित ठेवणार नाही. परंतु काही आमच्या बहिणी अशा आहेत की ज्या सर्व्हिसला आहेत, 20,000, 15,000, 30,000, 40,000 पगार आहे, अशाही काही भगिनींचे अर्ज होते. आणि त्यामुळं एकावेळी एक लाभ घेणं अपेक्षित आहे. त्यामुळं एकावेळी एकच लाभ घेणं अपेक्षित आहे. त्यामुळं ज्या बहिणी त्यासाठी पात्र नव्हत्या किंवा त्यांना दुसऱ्या लाभ मिळतो, त्याच बहिणींची नावं कमी झालेली आहेत. बाकी कुणाचं काम नाव कमी झालं. जिल्हा परिषद, महापालिकेतले अरे बाबा, आम्ही एकत्र आहे. शिंदे गट नाही, शिंदे शिवसेना, आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि आम्ही सगळे मिळून निवडणूक लढणार आहोत. त्यामुळे कुणी फॉर्म भरला असला तरी समन्वयाने बसून आम्ही मार्ग काढू आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार इथून आम्ही सगळे मिळून पाठवून निवडू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळेस अनेक राजकीय आणि मी खास करून आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देईन की राजाभाऊसारख्या माझ्या एका सहकार्याला त्यांनी संधी दिलेली आहे. त्यासोबत आणखीन काही माझे सहकारी इच्छुक होते, त्यांनाही भविष्यामध्ये पार्टी म्हणून आम्ही योग्य ठिकाणी संधी आम्ही देऊ. आणि या ठिकाणी सगळ्यांना सोबत घेऊन महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय राजाभाऊंचं निवड झालेली आहे. आणि महायुती म्हणून आम्ही निवडणूक खूप मोठ्या फरकानं आम्ही जिंकू. महाविकास आघाडीला देखील उमेदवार घेऊन निवडणूक केली.
महाविकास आघाडी देखील उमेदवाराची तयारीत आहे. नाही, आता निवडणुकीमध्ये फॉर्म कोण कोण भरतंय थोडं पाहायला लागेल आणि निवडणुकीत फॉर्म भरल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा होईल. माझी भावना तर हीच राहील की निवडणूक बिनविरोध व्हावी. यासाठी मी ज्या ज्या लोकांशी बोलणं आवश्यक आहे त्या सगळ्या लोकांशी मी चर्चा करेन आणि त्यांना विनंती करेन. शेवटी लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे ते निवडणूक लढवण्याचा, ते लढवू शकतात. पण शेवटी लोकशाहीमध्ये हेल्दी रिलेशन असणं महत्त्वाचं आहे आणि आता निवडणुकीमध्ये लढून काय फार साध्य होणार आहे अशातली परिस्थिती नसताना एक सोलापूर जिल्ह्यानं नवा आदर्श घालून द्यावा अशा पद्धतीची माझी भूमिका आहे. म्हणून मी सगळ्या विरोधकांशी बोलेन, सगळ्या सहकाऱ्यांशी बोलेन आणि प्रयत्न करेन. अनेक जण इच्छुक होते त्यामध्ये, भरपूर जण इच्छुक होते. त्याच्यामध्ये पंढरपूरच्या परिचारकांचं नाव होतं आणि जिल्हाध्यक्षापासून अनेक जण इच्छुक होते. माझे आमदार काय बघताय रणनीती कोणती? नाही, एक समजून घ्या की शेवटी भारतीय जनता पक्षाचा विस्तार एवढा मोठा आहे, ताकद एवढी मोठी आहे की कुणालाही वाटतं की एकदा तिकीट आम्हाला मिळालं की आम्ही आमदार होऊन जाऊ. अशा पद्धतीची भूमिका सातत्याने सगळ्या माझ्या बांधवांची सहकाऱ्यांची राहते. शेवटी एकच उमेदवार होता, पक्षानं निर्णय घेतला तर आम्ही सगळे मिळून आता आम्ही त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. आणि जे जे इच्छुक आहेत ते आमची महत्वाचीच लोक आहेत, त्यांनाही योग्य ठिकाणी पक्ष पार्टी म्हणून आम्ही संधी देऊ. काही दिवस अगोदर उदय सामंत सोलापूरला आले होते आणि त्यावेळेस त्यांनी म्हणलेलं की आमच्या कार्यकर्त्यांना दम द्यायचा ना, आमच्याकडे पण 112 जण आहेत. काय तुमची भानगड काय आता सेनासोबत आपल्या? आता भानगड काय ते तुम्हाला माहिती असेल, परंतु कुठलीही भानगड नाही. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. महायुती म्हणून जागांचं वाटप झालेलं आहे. इतर जरी बघितलं आपण सोलापूरमध्ये त्यांचे काही मतदार आहेत, तसेच त्यांना तिकीट मिळालं तिथं आमचेही मतदार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी समन्वयानंच काम करणं अपेक्षित आहे आणि मला वाटते समन्वयाने आम्ही एकत्र काम करू आणि महायुतीच्या 100% जागा निवडून येतील. लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिलांची नावं जे ते अपात्र ठरलेली आहेत. लाडक्या बहिणी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दिलेला आहे. मला एखादा फोन आला होता की सूचकाला 2 नावं कमी पडतायत, मिळतील का? मी सांगितलं करून टाका, काय अडचण नाही. लाडकी बहिणी 80 लाख महिला जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत केवायसी मुळे. विरोधकांनी त्यांना टीका केली होती किंवा निवडणुकांपुरतं त्यांना दिलं गेलं होतं आणि नंतर त्यांच्याकडनं पैसे काढून घेतले जात आहेत. असं कुठल्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही. जी आमची बहीण पात्र आहे अशा कुठल्याही बहिणीला आम्ही लाभापासून वंचित ठेवणार नाही. परंतु काही आमच्या बहिणी अशा आहेत की ज्या सर्व्हिसला आहेत, 20,000, 15,000, 30,000, 40,000 पगार आहे, अशाही काही भगिनींचे अर्ज होते आणि त्यामुळं एकावेळी एक लाभ घेणं अपेक्षित आहे. त्यामुळं एकावेळी एकच लाभ घेणं अपेक्षित आहे. त्यामुळं ज्या बहिणी त्यासाठी पात्र नव्हत्या किंवा त्यांना दुसऱ्या लाभ मिळतो त्याच बहिणींची नावं कमी झालेली आहेत, बाकी कोणाचं नाव कमी झालं. अरे बाबा, आम्ही एकत्र आहे. शिंदे गट नाही, शिंदे शिवसेना, आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि आम्ही सगळे मिळून निवडणूक लढणार आहोत. त्यामुळे कुणी फॉर्म भरला असला तरी समन्वयाने बसून आम्ही मार्ग काढू आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार इथून आम्ही सगळे मिळून ताकदीने निवडून आणू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळेस अनेक राजकीय नेते आपल्या पक्षात आले आहेत. काय शब्द कुणाला दिला होता का? मी शब्द ज्यांना देतो तो शब्द पाळतो आणि जो शब्द दिला असेल त्यांचा शब्द भविष्यात पण पाळू आम्ही. बस की. चला, धन्यवाद. तुम्ही उशिरा आलेला आहे. बिनविरोध निवडणुकीवर मी चर्चा केलेली आहे. मी एवढंच सांगितलेलं आहे की आता जेव्हा आम्ही माहिती म्हणून या जिल्ह्यामध्ये आहो, एकत्र राहिलो, समोर खूप कमी मतं राहतात. निवडणूक लढणे फक्त औपचारिकता आहे. माझी विनंती विरोधकांना राहील, वेळ पडली तर मी कुणाशीही बोलेन आणि यांना विनंती करेन की आपण सगळे मिळून एकत्र जाऊया आणि निवडणूक बिनविरोध करून सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नवीन इतिहास घडूया. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।